रोज ऑफिसच्या राजकारणात लोकांचे करिअर एका सेकंदात संपवलं जातं. ही काही साधी स्पर्धा नाहीये, हे एक भयंकर युद्ध आहे. आणि या युद्धात टिकून राहण्यासाठी फक्त 1% लोकांना एक अतिशय गुप्त नियम माहीत असतो. हा तो नियम आहे जो एखाद्याला वाचवू शकतो किंवा कायमचं उद्ध्वस्त करू शकतो. आज आपण अशा एका गुप्त सत्याचा उलगडा करणार आहोत, जे सहसा कोणीही उघड करत नाही. थेट मुद्द्यावर येऊया. एका क्रूर आणि निर्दयी ऑफिसमध्ये खरा शत्रू कोण असतो? तो अगदी डोळ्यांसमोर लपलेला असतो. सत्तेचा 19वा नियम अतिशय स्पष्ट आहे. प्रतिस्पर्ध्याला ओळखा. चुकीच्या माणसाचा अपमान केला तर पूर्ण बर्बादी अटळ आहे. कारण सगळे लोक सारखे नसतात. या जगात असे 5 भयंकर लोक असतात, ज्यांच्या वाटेला जाणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे. पहिला प्रकार, उद्धट आणि अतिशय अहंकारी माणूस. हा माणूस वरून एकदम शांत दिसू शकतो, पण त्याचा अहंकार थोडा जरी दुखावला तर तो अचानक भयंकर हिंसक होतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याचा राग उफाळून येतो. अशा लोकांशी लढणे म्हणजे स्वतःचाच विनाश ओढवून घेण्यासारखे आहे. इरेला पेटलेली ही माणसं कोणतीही पातळी गाठू शकतात. तिथून पळ काढणे हाच एकमेव पर्याय उरतो. दुसरा प्रकार, पराकोटीचा असुरक्षित माणूस. हा माणूस आतून खूप कमकुवत असतो. त्याला एकदा जरी दुखावले तरी तो ते कधीच विसरत नाही. तो लगेच रागावणार नाही किंवा समोरून वारही करणार नाही, पण तो आयुष्यभर हळूहळू कुरतडत राहील, पाठीमागे नुकसान करत राहील. हा एक अतिशय धोकादायक शत्रू आहे, जो काटा काढल्याशिवाय कधीच शांत बसत नाही. तिसरा प्रकार, शंकासूर. हा माणूस सतत प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवून असतो. तो कोणावरही विश्वास ठेवत नाही. हुकुमशाह स्टॅलिनसारखे हे लोक असतात. त्यांना सतत वाटत असते की सगळे लोक त्यांच्यावर हल्ला करायचा कट रचत आहेत. अशा लोकांशी व्यवहार करणे म्हणजे साक्षात आगीशी खेळण्यासारखे आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि भयंकर प्रकार म्हणजे साप. याला दुखावले तरी तो अजिबात राग दाखवणार नाही. तो अतिशय थंड असतो, पण तो सगळं काही लक्षात ठेवतो. बदला घेण्यासाठी तो कित्येक वर्षे शांतपणे वाट पाहू शकतो आणि वेळ आल्यावर अत्यंत थंडपणे आणि अंधारात सूड घेतो. अशा माणसाला कधीही जवळ भटकू देऊ नये. पाचवा प्रकार आहे साधासुधा माणूस. हा माणूस इतका साधा किंवा बत्थड असतो की त्याला कोणताही डाव समजतच नाही. लावलेला सापळा त्याला दिसतच नाही. अशा माणसाला फसवण्यात किंवा त्याच्याशी लढण्यात मौल्यवान वेळ आणि ऊर्जा फक्त वाया जाते. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेच योग्य ठरते. आता बघूया गोष्टी कसे वळण घेतात. इतिहासात याचा एक अत्यंत भयानक पुरावा मिळतो. 1219 मध्ये ख्वारेझमच्या एका बलाढ्य सम्राटाने हीच चूक केली. चेंगीस खानाने शांततेसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठवल्या, पण सम्राटाच्या राज्यपालाने ते सोने लुटले आणि खानाच्या दूतांचा अपमान केला. सम्राटाला वाटले हा खान काय बिघडवणार, पण ही इतिहासातील सर्वात मोठी आणि जीवघेणी चूक ठरली. हा अत्यंत भयानक सूड होता. 1220 मध्ये चेंगीस खानाने थेट हल्ला केला. त्याने त्या राज्यपालाला जिवंत पकडले आणि बदला कसा घेतला? त्याने त्या राज्यपालाच्या डोळ्यात आणि कानात उकळती चांदी ओतली. अत्यंत वेदनादायक मृत्यू. आणि पाहता पाहता काही वर्षांतच ते प्रचंड मोठे साम्राज्य अक्षरशः धुळीस मिळाले. राख झाली त्याची, फक्त आणि फक्त एका चुकीच्या माणसाचा अपमान केल्यामुळे. आणि यावरून अगदी स्पष्ट होते की हा नियम अतिशय कठोर आहे. चुकीला क्षमा केली जाऊ शकते, पण अपमानाला नाही. कोणाचाही केलेला अपमान कधीच विसरला जात नाही, कारण माणसाचा अहंकार त्या काळ्या आठवणीला कायम जिवंत ठेवतो. अपमानित झालेला माणूस फक्त एका योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता एक शेवटचा प्रश्न. कोणत्याही कॉर्पोरेट करिअरचा विचार करा. ऑफिसच्या राजकारणात असाच एखादा लपलेला साप अगदी जवळ असू शकतो, आणि जेव्हा तो अचानक हल्ला करेल तेव्हा त्यातून वाचणे शक्य तरी होईल का?